श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा तीर्थयात्रेला निघालेलो आहोत. तर सर्वात प्रथम स्थान आहे श्री साईबाबांची शिर्डी. आम्ही संध्याकाळी येथून निघालेलो आहोत. तर शिर्डीमध्ये पोचायला आता आम्हाला रात्र होणार आहे, म्हणजेच अगदी रात्रीचे 8 वाजतील. तर हा ब्लॉग तुम्ही असाच पाहत राहा. आम्ही या भक्तनिवासमध्ये आलो होतो, परंतु येथील सर्व रूम पॅक आहेत, फुल आहेत. त्यामुळे आम्हाला प्रायव्हेट लॉज करावा लागला. सो हे गाइस, गुड मॉर्निंग. सो अभी हम जा रहे हैं साई प्रति, बल्कि हम जा रहे हैं प्रति शिरडी को. मेन शिर्डी. हाँ मेन शिरडी. सो ये मेरी मम्मी पापा. मम्मी हाय बोलो. ये हिता आमची मेदनी बसली आहे. मेदनी हाय बोल. हाय हाय. देखो कितनी क्यूट लग रही ना. हाँ कितनी क्यूट लग रही. कैसे. और ये मेरे पापा अपना काम कर रहे हैं. और मैं यहाँ खड़ा. एवढा फास्ट कॅमेरा हलवायचा नाही, चांगली. और मैं यहाँ खड़ा हूँ. और ये है मेरी मम्मी और वो गई बात. सो गाइस, मिलते हैं मेन शिरडी को. तब तक के लिए बाय बाय. गुड मॉर्निंग. आज शिर्डीमधली सकाळ झालेली आहे आणि आम्ही या हॉटेलमध्ये उतरलो होतो आणि झोप पण आता छान झालेली आहे. मी फ्रेश झालेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला. तर असं म्हणावं लागेल की तीर्थयात्रा करतानाचा जो आनंद आहे तो निराळाच असतो आणि ते सुख एक वेगळंच असतं आणि ते आम्हाला लाभतं आहे. त्याबद्दल मी महाराजांची अत्यंत आभार. आम्ही आमची गाडी लॉजच्या इथे लावली आणि त्यानंतर आम्ही ह्या टमटममधनं दर्शनासाठी जात आहोत. इथे दर्शनासाठी गेट आहेत, म्हणजे ज्यांची मुलं 1 वर्षाची आत आहेत त्यांना लगेच दर्शन मिळतं. जे वृद्ध आणि अपंग आहेत त्यांनासुद्धा लगेच दर्शन मिळतं. शिवाय पेड पासची आहे आणि एक दर्शनाची रांग आहे. अशा वेगवेगळ्या रांगा आहेत. तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की मोबाईल हा बाहेरच ठेवावा लागतो. त्याच्यासाठी सुरक्षितता आहे. सेफली त्यांनी त्यांच्याजवळ आपले मोबाईल ठेवतात. त्यामुळं आत काहीही शूटिंग करता आलं नाही, पण दर्शन आम्हाला एकदम छान झालं. अवघ्या पाऊण तासाच्या आत आम्हाला साईबाबांचं खूप सुंदर असं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. आमचे मोबाईल आम्ही घेतले आणि मोबाईल घेतल्यानंतर आम्ही बाहेर फोटो काढले. खूप छान वाटलं, मनाला एकदम मस्त वाटलं. आता आम्हाला शिर्डीमध्ये दर्शन झालं, पण तिथे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मी आत मंदिरात ते फोटो वगैरे काढू शकले नाही. मग आता आम्ही इथं रूममध्ये आलेलो आहे. तर तिथे एक मला ताई भेटलेल्या आहेत, त्या आता माहिती देतील. नमस्कार ताई. नमस्कार ताई. नाव काय आहे तुमचं? प्रतिभा सोनवणे. हां. तर नेहमी गर्दी असते का शिर्डीमध्ये? हो, नेहमी गर्दी असते आणि सुट्टीच्या वेळा तर खूप असेल ना? शनिवार रविवार गुरुवार तर जास्तच राहते. तर जास्त राहते. तुम्ही कधी जाता का मंदिरात दर्शनासाठी? जातो ना, महिन्यातून एकदा. होय ना. जवळ असल्यावर जास्त जात नाही माणूस. हां हां कामानिमित्त गुंतलेले राहतात. हां तेच की. आणि
म्हणजे आता पूर्वी एवढी गर्दी नव्हती, आता खूप गर्दी असेल ना? नेहमी गर्दी राहते. नेहमी गर्दी राहते. कसं वाटतंय तुम्हाला या तीर्थक्षेत्रात राहून? छान वाटतं. आणि अनुभव पण असतील तुम्हाला चांगले. हो, अनुभव पण आहे. थँक्यू. Welcome. आणि तुम्ही या हॉटेलमध्ये काम करता, त्या हॉटेलचं नाव काय आहे? साई स्वस्तिक हॉटेल. हां, आणि एकदम चांगलं हॉटेल आहे. तुम्ही साई आश्रमच्या बरोबर समोरच आहे. हो. हां, कधी शिर्डीला आला तर या हॉटेलमध्ये नक्की या. या. थँक्यू ताई. वेलकम. आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आता समृद्धी महामार्गावरून आम्ही आमचा पुढील प्रवास सुरू करत आहोत. तर पुढचं तीर्थक्षेत्र आहे श्री मेहकरचा बालाजी. शारंगधर बालाजीचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे, त्यामुळं पुढील ब्लॉग नक्की पहा. श्री स्वामी समर्थ.